पोलीस झाली असेल ते म्हणे 300 काय होते बच्चो एखादा 1000 गुन्हे दाखल झाले पाहिजे तयार आहे बच्चू कडू गुन्हे दाखल माझ्या शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे त्याची आत्महत्या थांबली पाहिजे एवढंच कारण आहे हे पायपीट त्याच्यासाठी आहे तुम्ही घरी गेल्यावर विसरू नका घरी गेल्यावर जर विसरले आणि एखादं हे सगळं यांच्या आयटी सेल आहे काही टाकून देतो बयाच माझं नाव घेऊ कोणाचं काही सांगून एखाद्या जातीपातीचं भांडण लावून देईन आणि सगळी जमा झालेली ताकद एका क्षणात भिवंडीचे दंगल 5 रुपयात झाली होती भाऊ आणि 50 कोटीचं नुकसान झालं होतं 100-150 लोक मारले गेले होते ऑटोवाला म्हणे 15 रुपये आणि बसणारा म्हणे 10 रुपये कापूर काय पेट्रोल पेटत नाही एवढं जाती धर्मासाठी पेटतं लोक 3.5 लाख वरते आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर तुम्ही का राग येत नाही तो मला प्रश्न का राग नाही आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल करायला तुम्ही झालं तर तुम्ही झोडा नाही झालं तर मला सांगा साल्याला टांगणे नाही दिन तर मग सांगतोय तुझ्या बापाचं राज्य साल्या जेतपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही आणि वसुली जर करायला आलं तर आपसे जमता होगा तो होती ठीक अगर नहीं होता है तो एक कॉल करो बच्चे को कहीं से भी दौड़ के आएगा ठोक डालेगा साले तो आम्ही ठरवलं काय 350 गुन्हे दाखल आहे तसं आहे जेलातच राहावं लागणार आहे मग अधिक 4-5 झाले तर काय मरतो का काय फिकर नाही आम्हाला आणि आम्ही फडणवीस साहेबाला सांगतोय हलक्यात नका घेऊ शेतकऱ्याला हलक्यात घ्या ना तर आता तर आमची फक्त नागरटी सुरू आहे नाही आमची वखरण सुरू आहे नागरटी लागेल ना 3 इंच जात जमिनीत अंदर ताकद बस बियाणं काय टाकतो तुझं तर माफ आम्ही सांगतोय माफी गिफी नाही आहे पत्रकार विचारले म्हणे किती डाव माफी मागताय म्हटलं जेवढे डाव लुटून तेवढे डाव माफी मागा त्याच्या बापाले द्या लागल लुटले काऊन आम्हाला 3,500 सोयाबीन विकावं लागलं 3,500 आमचा कापूस गेला तूर गेली या जिल्ह्यातला ऊस काय भाव भेटतो रे तुम्हाला ऊसवाला इथं 2100 नांदेडले 2200 आणि आमचे रोहित पाटलाच्या इकडे गेले तर 3300 बरोबर ना जिल्हा बदलला तर काय गोड कडू होते का ऊस काय जमाना आलाय पीक सारखं जमीन सारखी शेतकरी सारखा जिल्हा बदलला का भाव बदलले सगळे ऐकून मारणं सुरू आहे 266 रुपयाचं पोत मला पावत्या जमा करून द्या असेल तुमच्याकडे तर मी 29 ला येऊन आलो वसंतराव नाईकांच्या समाधीस्थळी नागपंचमी आहे त्या दिवशी आणि तो काही बिनविषारी साप नाही विषारी साप घेऊन चावला तर उतरणारच नाही आणि 266 रुपयाचं युरियाचं पोतून युरियावर मोदीजीचा फोटो आहे तरी साला दुकानदार 350 रुपये घेते आता काय पाकिस्तानवाल्याचा फोटो लावायचा तिथे 350 घेत आहे 266 रुपयाचं पोतं 350 घेत असं दुकानदार किती आहे रे गावात तालुक्यात 4-5च आहे आणि शेतकरी किती आहे तुम्हाला घबरावत काऊन नाही तो जादू टाकून दिली ना जाती धर्माच्या नावानं तू भांडत बस तुम्ही कोणाला मत मारा कोणत्याही पार्टीत जा पुरे टोले घ्या काही म्हणणं नाही आहे पण शेतकरी जेव्हा टोले घ्यायला निघत तेव्हा घरी बसायचं नाही बांधण्या ना सगळे पक्का आहे का थांबून ठेवायची लढाई
कुठे आंदोलन असलं मी सांगतोय हे एवढ्या याच्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हालून टाकू आपण. हे काय चीज आहे इकडलं एवढ्या याच्यात आपण केंद्र सरकारला हालून टाकू. भाऊ त्या पंजाबच्या शेतकऱ्याने 13 महिने आंदोलन चालू ठेवलं. 13 महिने 700 लोक मरण पावले. 700 लोक असे बसता बसता मरत होते आमने सामने, पण गडीने उठत होते. म्हटलं ऊन लागले तर तुम्ही पडणार, पण तुम्ही थोडस पंजाब वाल्यापासून शिकलं काहीतरी, बरं वाटून राहिलंय. चौफेर तुम्ही बिलकुल एकही माणूस हल्ला नाही हो. एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. बढिया, बहुत बढिया. सगळं आयुष्य आम्ही पाहतोय. हा विधानसभेत जाऊच आपण, पण 2 तारखेच्या मोर्चामध्ये मला वाटते ट्रॅक्टरच रामबाण उपाय आहे. बरोबर आहे ना. प्रत्येक जिल्ह्यातून जर 100, 200, 200, 300 निघाले ना, जाम महाराष्ट्र. आता सवलत आहे 2 ऑक्टोबरला 2 ऑक्टोबरला ट्रॅक्टर घ्यायची तयारी आहे सगळ्याची. आतापासून कामाला लागा. गावात समिती तयार करा. माझं नाव नका टाकू, आपल्या पक्षाचं नाव नका टाकू. ते काय संघर्ष समिती काय नाव टाकायचं तुमच्या पद्धतीनं टाका. सगळे आपले सगळ्या जाती पाती धर्मातले लोक एकत्र करा. कारण आम्ही आतापर्यंत कौल लुटलं माहित आहे. बंजारा अलग पयाला, पाटील अलग पयाला, धनगर अलग घेतला. सगळं इकडे आरक्षणाचं सगळं भूतभुक्यात घालून घेतलं. फाना फान टाटा तूट करून टाकलं. माझं काय म्हणणं आहे, आरक्षण प्रत्येकाला भेटलंच पाहिजे, हे त्यांचा प्रश्न आहे. पण आमच्या सोयाबीनले 12,000 रुपये भाव भेटले तर एकच घर सुखी होते का रे? पुरं गाव झालं. शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलाय का? शेतकरी जर भाव भेटला ना भाऊ, आपण कर्जमाफीची लढाई आहे ना, ही तात्पुरती आहे. ये अपनी बात नहीं है, ये तो लुटा है करके ये. आणि ते बोमलले म्हणून 7-12 कोरा कोरा कोरा. आता फडणवीस साहेबांनी आपण बोलायला लावलं, कधी बोलायला लावलं? पहिले बोलतच नव्हते. 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि 7 दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय. आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो. म्हटलं करा, पण जिल्हा परिषदच्या अगोदर कर्जा, निवडणुकीच्या अगोदर कर्जा. मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही म्हणजे नाही. बरोबर आहे ना? मारणार का तुम्ही मत? हे सगळं गणित तिथंच अटकलाय. ते तुकडोजी महाराज म्हणे ना, सोन्या चांदीचा देव तेले चोराचा भेव आणि लाकडाचा देव तेले अग्नीचा भेव. जरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेलं ना कामातून. आणि राजकारणी देव तेले मताचं भेव. एक मत सब बदल कर सकता है. मताचं शस्त्र लय कामाचं आहे भाऊ. आणि ते मताचं शस्त्र या जर जिल्हा परिषद पंचायत समितीने जर तुम्ही वापरलं तर आखरी प्रत्येकाला आमदार व्हायचा आहे ना बे बाबा, जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे. पण एक आम्हाला भेटला कारंजाले तो म्हणे बच्चू भाऊ हे तुमचं चांगलं आहे म्हणे, बरोबर आहे म्हणे, पण माझी मावशी उभी राहणार आणि बीजेपी कडून, तर मग मी कसं नाही मारू म्हणे. मग हे टोले हा मोठा बांधा आहे तुमचा. म्हणजे मग मावशी असन तर मी तिथं मारत, मामा असन तर नाटक होतं. कसलं नाटक होत आहे? आम्ही एकदा अशी खुणगाट घातली पाहिजे. आम्ही राजकारणात तुम्ही कुठेही गेलो चालेल, पण आम्ही आमच्या नेत्याला सांगता आलं पाहिजे भाऊ यावं लय लुटलं. सत्ता आपली असली तरी 2,500-3 हजारांना सोयाबीन द्यावं लागली. बोलता आलं पाहिजे का नाही बोलता आलं पाहिजे? तर बोलायला तयार आहे का नाही बोलायला तयार आहे? आणि मग हे बोलणं फार महत्वाचं आहे. आणि मग इथून हे आंदोलन संपत नाही.
मग पायावर सुस्त झालीच झाली आणि हातही सुजला. मी डॉक्टरला विचारलं हे काऊन सुजला, तर ते म्हणे सांगूनच नाही राहिले. ते काऊन सुजलं तेले गठून नाही राहिले. म्हटलं आता खेड्यापाड्यातून आलो राजा, तुला काय समजणार, तुला शहरातलं माहित सगळं, तिथले सगळे किटकं माटकं कसे अंगावर येते, शहरातलं काय माहित त्याला. मला पाय सुजले पर्यंत ठीक आहे, पण हात कोण सुजला मला गणित लागलं नाही. पण बीपी बरोबर आहे मला, पण हे काऊन सुजलं म्हटलं एखादं चुलूट पाठवलं तर नाही समजा कोणाच्या मागे कुठं झोपलं असेल तर. असं हे जाऊ द्या, पण हे आंदोलन आपल्याला तेवढं ठेवावं लागल. लढाई कर्जमाफीपुरती मर्यादित नाही, हमी भावाची आहे, भावाची. आणि भावाची लढाई लढावं लागेल भाऊ. पंजाबच्या शेतकऱ्याला आपण बोलावून घेऊ, कारण पंजाब जेव्हा पेटत होता तेव्हा महाराष्ट्र शांत होता. आपण सगळ्या नेत्यांना बोलावू, जे शेतकरी आज संघटनेचे असन, अधिक सगळे असन, मी त्यांना सगळ्यांना पत्रही पाठवणार आहोत का तुम्ही सगळे एकत्र व्हा. बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत राहील. नेतृत्व कोणीही करा, आम्हाला परवा नाही द्या, आम्हाला काही परवा नाही द्यायचा. आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसतं. अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी लई मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी, आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं आहे. ही लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई हमी भावाची. तुमची सगळ्याची तयारी असली पाहिजे. आणि आम्ही एक उपाय दिला, रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात मांडा. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरजीसले जोडवा. आता पेरणी ते कापणीपर्यंत जे मजुरी लागतं ना, ती मजुरी जर एमआरजीसने कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर. म्हणजे 60% खर्च आमचा मजुरीवर जातं का नाही जात. गावातला मजुरी सुखी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार. आणि 60% जर खर्च वाचला, उद्या गारपीट जरी आली तर नुकसान 40%च होणार आहे. म्हणजे नुकसान भरपाईचं जास्त टेन्शन आमच्यावर राहणार नाही. आणि भाव कमी जरी झाले तरी आम्ही नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही. दोन गोष्टी सरकारला करावं लागेल. आपली लढाई गावात मजुराला घेऊन चालायचं आहे भाऊ. गावात दोनच समाज आहे, एक शेतकरी समाज आणि एक भूमिहीन जो शेतमजूर आहे. त्या दोघांना घेऊन चालावं लागेल. त्याच्यासाठी सुद्धा वित्त मंडळ आपण मागितलं. आमचे मेंढपाळ असेल, आमचे मच्छीमार असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, मी सांगतोय जास्त वेळ लागणार नाही. 2 ऑक्टोबरच्या आतच हे जर असं राहिलं ना, मी तुम्हाला सांगतोय 2 ऑक्टोबरच्या 7-12 कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. मी गावागावात अधिक तुम्हाला आयडिया देतो मी. आम्ही त्या पद्धतीनं तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतोय कुठल्याही परिस्थितीत 182 शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले. मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो होतो, आबा असे पहिले माणसं होते, उपमुख्यमंत्री होते, आणि मी टाकीवर चढलो होतो कर्जमाफीसाठी. केंद्राची कर्जमाफी झाली होती आणि आबा पहिले उपमुख्यमंत्री असे होते का 350 पायऱ्या चढत चढत टाकीवर आबा आले होते. काय योग आहे बघा. तो हे कर्जमाफीचं आंदोलन, आणि आज आबा नाही आहे, त्यांचे पुत्र सुद्धा इथं हजर आहे. म्हणजे पहिल्या आंदोलनात आबा उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि दुसऱ्या आंदोलनात रोहितजी आपण आमदार म्हणून आले. हे जे नातं आहे ना, हे फार महत्वाचं आहे आणि हे नातं जपता आलं पाहिजे. हे योगायोग आहे भाऊ. आणि म्हणून आपल्या सर्वांना 24 तारीख चक्का जाम करायचा आहे. 24 तारीख तयार आहे पूर्ण महाराष्ट्रात. आम्ही बाकीच्यांना बोलावणारच आहोत. 24 तारखेला लोकमान्य टिळकाची जयंती आहे. 2च तास करायचा, ट्रायल घ्यायची पहिले. 2च तास कसं करायचं मी तुम्हाला आयडिया देतो, बरोबर फोन करतोय. फक्त 2 दिवस अगोदर घरी राहायचं नाही, पोलीसवाले पकडून घेऊन जाईल. तुम्ही 2 दिवस बाहेर राहायचं आणि अवघ्या महाराष्ट्रात 24 तारखेला 9 ते 10-11 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी चक्का जाम केला पाहिजे. करणार आहे का नाही आहे? काही लोकांच्या हात वरते नाही आहे, दोन्ही हात वरते करा. सगळे तयार आहे? पक्का? जय जवान. जोरानं पाहिजे, आवाज आला. मी तर जवान करून आलो. तुमचं खिचडी भेटली नाही का?
भेटली का नाही भेटली? जोराने मग एकदा जय जवान. हा भाग आहे माझा. जय सेवालाल, जय शिवराय, जय भीमराय, जय ज्योती, जय हिंद. धन्यवाद. तुम्ही आल्या त्या मार्गाने व्यवस्थित सगळे ट्रॅक्टरवाल्या व्यवस्थित जा मित्रांनो. 24 तारीख जबरदस्त झाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण शांततेने इथून जावं एवढीच विनंती आहे. ज्या ज्या लोकांनी या पदयात्रेला सहकार्य केलं त्यांचं सुद्धा आभार. आणि बच्चू भाऊंनी ज्या पद्धतीनं चक्का जामचं आपल्याला आवाहन केलं आहे, प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या चक्का जाम आंदोलन करायचं आहे असा बच्चू भाऊचा आपल्याला सर्वांना आदेश आहे. आणि या सर्व नियोजनासाठी इथं सभेची जेवणाची व्यवस्था आमच्या याच पंचक्रोशीतील लोकांनी केलं. दीपक पाटील राऊत, विनोद पाटील, गणेशजी ठाकरे, अमृतराव देशमुख, हनुमंतराव